नमस्कार. काय घडेल 2026 मध्ये या विशेष बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. 2025 सरलंय आणि 2026च्या आगमनाच्या साठीची तयारी पूर्ण झालेली आहे. अशा वेळेला 2025 मधल्या सगळ्या गोष्टी तर तुमच्या लक्षातच आहेत, पण 2026 मध्ये काय घडणार आहे ते मी आपल्याला सांगणार आहे. दोन 2026 मधले महत्त्वाचे दिवस कोणते जे रविवारी येत आहेत आणि त्यामुळे तुमची सुट्टी जाऊ शकते ते आधी पाहणार आहोत. यंदाची महाशिवरात्र 15 फेब्रुवारी 2026 ला रविवारी आहे. त्याच्याच बरोबर अक्षय तृतीया 19 एप्रिल 2026 ला रविवारी आहे. घटस्थापना 11 ऑक्टोबरला 2026 मध्ये रविवारी आहे. लक्ष्मीपूजन 8 नोव्हेंबरला 2026 मध्ये रविवारी आहे. तर महापरिनिर्वाण दिवस हा 6 डिसेंबरचा 2026 मधला रविवारी येणार आहे. आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत की अशा कुठल्या सुट्ट्या आहेत ज्या जोडून आलेल्या आहेत. जोडून आलेल्या सुट्ट्या पण आता आपल्याला दिसतात, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की या वर्षामध्ये तुम्ही तुमच्या जर सुट्ट्यांचं प्लॅनिंग करणार असाल तर त्या कशा. 25 जानेवारी आणि 26 जानेवारी आसपास आले आहेत, कारण ते रविवार आणि सोमवारचे दिवस आहेत. त्याचबरोबर 15 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट ही शनिवार आणि रविवार अशा पद्धतीनं सोबत आलेले आहेत. याच्याच जोडीला 13 सप्टेंबर 14 सप्टेंबर या दोन दिवशी महत्त्वाच्या घटना आहेत, कारण 14 सप्टेंबरला गणपती चतुर्थी आहे, म्हणजेच गणेशोत्सव सुरू होणार आहे. यानंतर आता आपण पाहणार आहोत की यंदा म्हणजेच 2026 मध्ये कोणते उत्सव हे पुढे जात आहेत. यंदा अधिक महिना आहे. 2026 हे इंग्रजी कॅलेंडर मधलं वर्ष आहे. हिंदू कॅलेंडरमध्ये अधिक महिना आल्यानं या वर्षातले हिंदू कालगणनेतले सण पुढे गेले आहेत. आषाढी वारीची सांगता 25 जुलैला होणार आहे. गणेशोत्सव सप्टेंबर महिन्यात येणार आहे. हरितालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी म्हणजे सोमवार 14 सप्टेंबर 2026 ला असेल. नवरात्र ऑक्टोबर महिन्यात आहे. घटस्थापना रविवारी 11 ऑक्टोबर 2026 ला होईल, तर दिवाळी नोव्हेंबर महिन्यामध्ये असेल. लक्ष्मीपूजनाची तारीख आहे रविवार 8 नोव्हेंबर. पुरीच्या जगन्नाथ मंदिरातल्या रत्नभंडाराचं मोजमाप 2026 वर्षाच्या सुरुवातीला होईल. यापूर्वी 1972 मध्ये या मंदिरातील रत्नभांडार उघडलं गेलं होतं. 2026 मध्ये मंदिराचं रत्नभांडार उघडून भगवान जगन्नाथाच्या आभूषणांची तपासणी होईल आणि त्याची 1972च्या यादीशी पडताळणी केली जाईल. 2026 मधली 4 ग्रहणं लक्षात ठेवण्यासारखी आहेत. या 2 सूर्यग्रहण आहेत तर 2 चंद्रग्रहण आहेत. मात्र त्यातलं एकच ग्रहण भारतातून दिसणार आहे. जी ग्रहणं भारतात दिसणार नाहीत त्याचं सूतक पाळू नये असा सल्ला अभ्यासकांनी दिला आहे. पहिलं सूर्यग्रहण 17 फेब्रुवारीला कंकणाकृती स्वरूपाचं आहे. ते भारतातून दिसणार नाही. दुसरं सूर्यग्रहण 12 ऑगस्टला खग्रास स्वरूपाचं आहे. ते ग्रहणही भारतातून दिसणार नाहीये. ऑगस्ट महिन्यामध्ये 2 ग्रहणं एका पाठोपाठ येणार आहेत. त्यापैकी भारतातून दिसणारं चंद्रग्रहण हे होळी पौर्णिमेच्या दिवशी असेल. संध्याकाळी 6:26 हे चंद्रग्रहण सुरू होईल आणि अवघ्या 20 मिनिटातच हे चंद्रग्रहण संपेल. चंद्रग्रहणाचा मोक्ष सायंकाळी 6:46 होईल. 2026 मधलं दुसरं चंद्रग्रहण हे 28 ऑगस्टला असेल, पण ते चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. 2026 मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याची सुरुवात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं होणार आहे. 31 ऑक्टोबर 2026 ला ध्वजारोहण होईल आणि त्याच वेळेला कुंभमेळ्याची सुरुवात होईल. यानंतर सिंहस्थ कुंभमेळ्याचा कालावधी 22 महिन्यांचा म्हणजे जवळपास 2 वर्षांचा असेल. यात अमृत स्नानाच्या 3 तर इतर स्नानांच्या 42 पर्वण्या असतील. महाराष्ट्रामध्ये जवळपास 9 वर्ष रखडलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुका जानेवारीच्या 15 तारखेला होत आहेत. या महापालिकांनी मतमोजणी ही लवकरच म्हणजे लगेचच पुढच्या दिवशी 16 जानेवारीला होणार आहे.
राज्यात होणाऱ्या 29 पैकी 27 महानगरपालिकांच्या निवडणुका या रखडल्या होत्या, तर 2 नव्यानं तयार झालेल्या महापालिकांच्या निवडणुका पहिल्यांदाच होणार आहेत. इतक्या निवडणुकांमुळे राज्यात सर्वत्र निवडणुकीची धामधूम पाहायला मिळतेय. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुमारे दशकभर झाल्या नव्हत्या. त्यापैकी नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका 21 डिसेंबर 2025 रोजी झाल्या, तर उरलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी संपन्न होणे अपेक्षित आहे. आयोग त्याची लवकर घोषणा करेल अशी अपेक्षा आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यातच सर्वात मोठा राजकीय संघर्ष होऊ घातलाय. मुंबई कुणाची, हाच तो राजकीय संघर्ष असेल. मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याचकडे असाव्यात म्हणून राज आणि उद्धव सोबत आले आहेत. मुंबईवरती आणि महाराष्ट्रावरती कोणी वाकड्या नजरेने किंवा त्यांच्या कपटी कारस्थानाने महाराष्ट्राला मुंबईपासून किंवा मुंबईला महाराष्ट्रापासून, मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करेल, त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही. शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो आहोत. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार. मुंबई महापालिका जिंकण्याच्यासाठी भाजपा पूर्ण ताकदीनं मैदानात उतरलेली आहे. भाजपाच्या वतीनं गेल्या 3 दशकापासून ठाकरेंनी मुंबई मनपावर ठेवलेला कब्जा हटवण्याच्यासाठीचा या वर्षात प्रयत्न होईल. मराठी माणूस आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार या ठाकरेंच्या वक्तव्यांना निष्प्रभ ठरवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करणार आहे. त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, ते म्हणजे मुंबई नाही, ते म्हणजे मराठी नाही, ते म्हणजे सर्व काही आहे. हा जो काही त्यांचा गर्व आहे, हा जो काही दुराभिमान आहे, या दुराभिमानामुळेच मुंबईकर त्यांच्यापासून दूर गेले. कारण मुंबईकरांना सेवेकरी हवे आहेत. मुंबईकरांना त्या ठिकाणी राज्य गाजवणारे आणि स्वतःचा फायदा पाहणारे नको आहे. 2 पक्ष का निर्माण झाले याचं उत्तर मराठी माणूस राज ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजी तुमच्याकडनं विचारतोय. कुठल्याही मराठी माणसाने 2 पक्ष वेगळे करा, 2 भाऊ वेगळे करा, यासाठी आंदोलन नव्हतं केलं. महाराष्ट्राच्या पाठोपाठ देशभरातल्या 22 राज्यांमध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यापैकी आंध्र प्रदेशामध्ये 17 मनपा निवडणुका अपेक्षित आहेत, तर गुजरातमध्ये 16 महानगरपालिकांच्या निवडणुका अपेक्षित आहेत. या वर्षामध्ये गोव्याच्या पणजी महापालिकेची निवडणूकही होऊ घातली आहे. या वर्षात होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. विधान परिषदेत मवियाची संख्या त्यात कमी होईल. मवियाचा विधान परिषदेवर अवघा 1 सदस्य निवडून जाऊ शकतोय. या वर्षात उद्धव ठाकरे निवृत्त होत असल्याने त्यांना पुन्हा एकदा विधान परिषदेवर निवडून यायचं असेल तर काँग्रेस आणि शरद पवारांची परवानगी लागेल. कारण स्वबळावर विधान परिषदेवर निवडून येण्या इतकं संख्याबळ उद्धव यांच्याकडे नाहीये. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आमदारकी 2026 मध्ये संपतीये. राज्यात मवियाचं सरकार आल्यानंतर 6 महिन्यामध्ये उद्धव ठाकरे यांना विधानसभा आमदारांमधून निवडून विधान परिषदेवर सदस्य म्हणून पाठवण्यात आलं होतं. मुख्यमंत्री पदाच्या सोबत आमदारकीचाही राजीनामा दिल्याची घोषणा उद्धव यांनी केली होती खरी, मात्र तसं प्रत्यक्षात केलं नाही. मुख्यमंत्रीपद सोडल्यावर उद्धव विधान परिषदेचे आमदार म्हणून कार्यरत राहिले. 2 एप्रिल 2026ला शरद पवार आणि फौजिया खान यांची राज्यसभेतली खासदारकी संपणार आहे. 2020 मध्ये असलेल्या संख्याबळाच्या तुलनेमध्ये आता 2026ला महाराष्ट्र विधानसभेत मवियाकडे अवघी 50 मतं आहेत. या आधारे शरद पवार आणि फौजिया खान यापैकी एकच जण राज्यसभेवर जाऊ शकतो. महाराष्ट्र विधानसभेमध्ये मविया अंतर्गत ठाकरे गटाची ताकद जास्त आहे. मवियाच्या 50 पैकी 20 आमदारांची संख्या उद्धव समर्थक म्हणून मोजली जाते, तर काँग्रेसकडे 16 आमदार आहेत. शरद पवारांना राज्यसभेवर जायच्यासाठी ठाकरे आणि गांधी यांची मेहरबानी लागणार आहे.
2020 या वर्षामध्ये पवारांचं मनोमिलन हाही एक सर्वाधिक चर्चेचा विषय ठरू शकतो. नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर पवार गट सत्तेत जाण्याच्या बहुतेक निष्कर्षापर्यंत आलाय असं राजकीय विश्लेषक सांगतात. पवार गटाचं एकत्रीकरण कसं करायचं हा सध्या त्यांच्या समोरचा कळीचा मुद्दा असेल. पवारांचे दोन्ही गट राज्यामध्ये एकत्र आले तर पवारांमधला नेता कोण हा प्रश्न सध्या दोन्ही गटात महत्त्वाचा मुद्दा आहे. सुप्रिया आणि अजित या भावा बहिणीच्या मनोमिलनाच्या नंतर काय करायचं असेल तर अजित पवार यांच्या नेतृत्वातच करावं लागेल अशी भूमिका घेण्यात आली आहे. अजित पवारांच्या या भूमिकेमुळे शरद पवार यांचे समर्थक अस्वस्थ आहेत असं समजतंय. जोवर एकत्रीकरणाच्या नंतर नेतृत्व कुणाचं याचं उत्तर सापडत नाही तोपर्यंत पवारांसह दोन्ही गट एकत्र येतील अशी शक्यता कमी आहे. पवारांचे दोन्ही गट राज्यात एकत्र आले तर सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री बनू शकतात. केंद्राला समर्थन देण्याच्या नावाखाली सुप्रिया सुळेंना केंद्रामध्ये मंत्रीपद दिलं जाऊ शकतं. सुप्रिया सुळे केंद्रात मंत्रीपदी गेल्यास राष्ट्रवादीवर अजित पवार यांचा एकछत्र अंमल येऊ शकतो. एकत्रीकरणाच्यासाठी शरद पवार हे सूत्र लागू करू शकतात. पवारांच्या अंतर्गत सत्ता वाटपासाठी हे समीकरण पुरेसं ठरू शकतं. मात्र त्यासाठी सुप्रिया सुळे यांनी तयारी दाखवायला हवी आणि तेच 2026 या वर्षामध्ये शरद पवार यांच्या समोरचं खरं आव्हान असेल. वाढतं वय आणि समर्थनाच्या आकडेमोडीची आव्हानं पाहता शरद पवार संसदीय राजकारणातून यावर्षी निवृत्त होऊ शकतात. त्यांनी यापूर्वी 2दा तसा निर्णय घोषित केला होता. मात्र त्यांच्या समर्थकांनी निर्णयावर पुनर्विचार करायला शरद पवारांना भाग पाडलं. जर यावेळी पवारांनी निवृत्त होण्याचं ठरवलं तर 2 एप्रिल 2026 हा पवारांच्या दीर्घ संसदीय कारकिर्दीचा शेवटचा दिवस असेल. मात्र वयाच्या 85व्या वर्षी सुद्धा जर शरद पवार यांना राज्यसभेमध्ये जायचं असेल तर शरद पवार यांना पुरेसं संख्याबळ जुळवून आणावं लागेल. अशा वेळी पवारांच्या राज्यसभेच्यासाठी शिंदे आणि अजित पवार यांची भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये युती होऊ शकते. जर तसं झालं तर उद्धव ठाकरे आणि काँग्रेसलाही शरद पवार यांच्या समर्थनात उतरावं लागेल. देशाच्या महत्त्वाच्या 4 राज्यांमध्ये 2026 या वर्षात निवडणूक होऊ घातलेली आहे. आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पश्चिम बंगाल या राज्यामध्ये निवडणुका होतील. यासोबतच पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशातही निवडणूक होईल. आसाममध्ये सध्या भाजपाचं सरकार आहे. हेमंत बिश्व शर्मा हे सध्या आसामचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याच नेतृत्वात तिथं निवडणूक लढली जाईल. आसामात मतदार यादीतील घुसखोरी आणि बांगलादेशी मुसलमानांचा लँड जिहाद हे मुद्दे कळीचे ठरतील. पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका यंदाच्याच वर्षात होणे अपेक्षित आहे. मार्च ते एप्रिलच्या दरम्यान या निवडणुका होतील. गेल्या जवळपास 15 वर्ष निवडणुका जिंकून ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदी आहेत. त्यांच्यासमोर यंदाची निवडणूक आव्हानात्मक असेल. मा माटी मानुष या घोषणेच्या सह 2021 मध्ये सत्तेत आलेल्या ममता बॅनर्जी यांच्यावर मतदार याद्यातील घुसखोरी आणि मुसलमानांचं लांगुल चालन असे गंभीर आरोप ठेवत निवडणुकीचं वातावरण बदलवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. केरळमध्ये सुद्धा विधानसभेची निवडणूक होते आहे. भाजपा आणि डाव्यांमधला संघर्ष या निवडणुकीत टोकाला पोहोचेल. केरळमध्ये सध्या LDF आणि UDF या डाव्यांच्या 2 गटांमध्ये परंपरागत संघर्ष आहे. त्यात भाजपा घुसखोरीचा प्रयत्न करेल. भाजपाला आजवर केरळ इथं लक्षणीय यश कधीच मिळालेलं नाही. 7 राज्यामध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुका होऊ घातलेल्या आहेत. यापैकी राहुरी आणि फोंडा इथल्या निवडणुका आपल्याशी निगडीत आहेत. गोव्याच्या फोंडा मतदारसंघातून भाजपाचे आमदार रवी नाईक 15 ऑक्टोबर 2025 रोजी निवर्तले तर 17 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्र विधानसभेत राहुरीचे आमदार असलेल्या शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालं. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर यंदा निवडणूक घोषित होणं अपेक्षित आहे. राज्यसभेच्या 72 जागांसाठी होणारी आगामी निवडणूक महाराष्ट्रासाठी महत्त्वाची असेल. महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेल्या 7 जणांची मुदत येत्या 2 एप्रिल 2026 रोजी संपणार आहे.
भाजपाकडून राज्यसभेवर गेलेले डॉक्टर भागवत कराड आणि रामदास आठवले यांची मुदत संपतीये. भागवत कराड यांच्याऐवजी पर्यायी नावाचा विचार केला जाऊ शकतो. काँग्रेसमधून खासदारकीच्यासाठी ठाकरेंच्या सोबत आलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांच्या राज्यसभा सदस्यत्वाचा कालावधी 2026 मध्ये संपेल. चतुर्वेदी यांना महाराष्ट्रातून राज्यसभेत पाठवावं इतकं संख्याबळ आता उद्धव ठाकरेंकडे नाही. त्यामुळे इतर राज्यातून चतुर्वेदींना राज्यसभेवर पाठवण्याची जोखीम ठाकरे पत्करतील का, हा कळीचा मुद्दा आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे प्रियांका चतुर्वेदी राज्यसभा मिळवण्यासाठी भाजपात जातील अशी चर्चा जोरदार पद्धतीनं सुरू आहे. महायुतीकडे पुरेसं संख्याबळ असल्यानं यावेळेला रामदास आठवले यांना महाराष्ट्रातून फेरनिवड करून राज्यसभेवर पाठवलं जाऊ शकतं. आठवले मंत्री असल्यानं तसं करणं ही सुद्धा सध्या काळाची गरज आहे. राज्यसभेसाठी बिहारमधून 5 जागा रिक्त होत आहेत. तिथे भाजपा आघाडीकडे 193 मतं आहेत. बिहारमधून भाजपाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी आलेल्या नितीन नबीन यांना राज्यसभेवर पाठवलं जाऊ शकतं. या व्यतिरिक्त अनेक नवे चेहरे देण्याचा भाजपाचा मानस असेल. 2026 हे पोलीस भरतीच्या निमित्तानं आणि युवकांना रोजगार देण्यासाठी महत्त्वाचं वर्ष ठरेल. पोलीस भरतीच्या निमित्तानं महाराष्ट्रातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. महायुती सरकारनं 45,000 युवकांची पोलीस दलात भरती करायची घोषणा केली आहे. ती यंदा अंमलात येऊ शकते. येत्या वर्षामध्ये इंदू मिल इथं उभारलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक पूर्णत्वाला जाईल. तसा वेगवान प्रयत्न सध्या सुरू आहे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या प्राप्त करण्यात आल्या आहेत. महामुंबईच्या वाहतूक कोंडीला संपवण्याच्यासाठी आता मेट्रो मार्गाची पूर्तता करण्याबरोबरच ऑरेंज गेटचा बोगदा बांधणं आणि दहिसर ते मुंबई विमानतळपर्यंत मेट्रो पोहोचवणं हे उद्दिष्ट MMRDAने 2026 मध्ये त्यांच्या समोर ठेवलं आहे. भारताच्या अवकाश मोहिमांच्यासाठी 2026 हे अत्यंत महत्त्वाचं वर्ष ठरणार आहे. यावर्षी इस्रोच्या 7 विशेष मोहिमा नियोजित आहेत. अंतराळ मोहिमांची येत्या वर्षात अर्थव्यवस्था काही ट्रिलियन डॉलर इतकी विस्तारित होणं अपेक्षित असून त्यात भारताचा वाटा महत्त्वाचा असेल. भारताची अंतराळ संशोधन संस्था असलेल्या इस्रोनं मार्च महिन्यामध्ये गगनयान मोहिमेचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण करायचं ठरवलंय. मार्च महिन्यामध्ये भारत चंद्रावर मानवरहित 3 अंतराळ यानं पाठवेल. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर पुढचा टप्पा म्हणजे भारतीय अंतराळवीर भारतीय बनावटीच्या अंतराळ यानातून चंद्रावर पाऊल टाकतील. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास अंतराळामध्ये माणूस पाठवणारा भारत हा जगातला 4था देश होईल. सध्या ही क्षमता चीन, रशिया आणि अमेरिका या 3 देशांकडे आहे. भारतातील लिंग गुणोत्तर प्रमाणामध्ये 2026 मध्ये सुधारणा अपेक्षित आहे. मुलींचा जन्मदर तुलनात्मकदृष्ट्या वाढत जरी असला तरी अद्यापही दर 1000 पुरुषांमागे 2026 मध्ये 45 महिला कमीच असतील असा अंदाज व्यक्त होतोय. संयुक्त राष्ट्र 2026 हे वर्ष महिला शेतकऱ्यांच्या सन्मानाचं वर्ष म्हणून साजरं करेल. या काळामध्ये शेतकरी क्षेत्रामध्ये समानता आणणं, कृषक महिलांच्या श्रमाला आदर मिळवून देण्याचं ध्येय संयुक्त राष्ट्रानं जगासमोर ठेवलंय. भारताच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये नवं शैक्षणिक धोरण 2026 मध्ये पूर्णपणे लागू झालेलं असेल. त्यानुसार 10वी आणि 12वीच्या परीक्षांचा दबाव कमी करणं तसंच मातृभाषेतील शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न होणं अपेक्षित आहे. संरक्षण क्षेत्रामध्ये 2026 हे वर्ष आधुनिकतेबरोबरच तंत्रज्ञानावरील अवलंबित्व वाढवणारं असेल. ड्रोन युद्धाच्या क्षमता आणखी विकसित होतील. मानवरहित युद्धाच्या संकल्पना पूर्णत्वास नेण्याचे अनेक प्रयत्न होतील असं तज्ज्ञांचं मत आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकड्यांचा थरकाप उडवणारी S-400 नावाची हवाई हल्ला प्रतिबंधक प्रणाली 2026 मध्ये संपूर्णपणे भारतीय सैन्य दलाच्या ताफ्यात दाखल झालेली असेल. भारतानं 45,000 कोटी रुपयांना ही प्रणाली रशियाकडून खरेदी केली आहे. त्याचं 5वं आणि अखेरचं युनिट भारतामध्ये आलेलं असेल. भारतीय वायुसेनेला 2026 मध्ये 6 तेजस MK-1A जातीची विमानं मिळणार आहेत.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडनं तशी घोषणा केली आहे. यापूर्वीच्या तेजस विमानापेक्षा नवं विमान जास्त घातक असेल. संरक्षण क्षेत्रामध्ये 2026 वर्षात भारताची डोकेदुखी वाढू शकते. पाकिस्तानला चीनकडून हँगोर श्रेणीच्या 4 पाणबुड्या मिळणार आहेत. पाक आणि चीन यांच्यात अशा 8 पाणबुड्या बांधण्याच्यासाठी $8 अब्ज करार झालाय. त्यापैकी 4 पाणबुड्यांची चाचणी सध्या सुरू आहे. या पाणबुडीचा वापर रडारपासून छुपा संचार करण्यासाठी आणि दीर्घकाळ पाण्याखाली राहण्यासाठी केला जातो. भारताला खिजवायला पाकड्यांनी चीनी बनावटीच्या पाणबुडीचं नाव PNS गाझी असं ठेवलंय. भारताच्या संरक्षण दलासाठी 2026 हे महत्त्वाचं वर्ष असेल. संरक्षण उत्पादनामध्ये स्वयंसिद्ध होण्याच्यासाठी भारत आणखी एक पाऊल पुढे टाकेल. सप्टेंबर महिन्यामध्ये टाटा समूहानं बनवलेलं संपूर्ण स्वदेशी बनावटीचं C-295 हे संरक्षक मालवाहू विमान उड्डाण भरेल. यामुळे भारताचं स्वदेशी उत्पादन आणि त्याच अनुषंगानं विदेशी उत्पादनावरील अवलंबित्व काही प्रमाणात कमी होईल. आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेतून अमेरिका यावर्षी दूर होणार आहे. 2026 या वर्षात 22 जानेवारीला अमेरिका आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेच्या सदस्यत्वाला सोडून देईल. ही संघटना अमेरिकेकडून दिला जाणारा निधी वापरते, मात्र त्या बदल्यात अमेरिकेच्या वैद्यकीय हितरक्षणाची हेळसांड करते असा ठपका डोनाल्ड ट्रम्प यांनी ठेवला आहे. 2026च्या दुसऱ्या महिन्यामध्ये बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. त्यासाठी 12 फेब्रुवारी ही मुदत घालून देण्यात आली आहे. मोहम्मद युनूस यांच्यासमोर शांततामय मार्गाने निवडणुका घडवण्याचं आव्हान मोठं आहे. 2026 मध्ये क्रीडा रसिकांच्यासाठी विशेष पर्वणी असेल. यावर्षी पुरुष क्रिकेटपटूंसाठी T20 विश्वचषक भारतामध्ये भरवला जाईल. गेल्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारतानं विजय मिळवल्यानंतर भारतीय संघांकडून अपेक्षा वाढल्या आहेत. ग्रँडमास्टर सन्मान प्राप्त बुद्धिबळपटू प्रज्ञानंद 2026 मध्ये कॅन्डिडेट स्पर्धेत उतरणार आहे. प्रज्ञानंद हाच जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे असं मत 5 वेळा विजेता ठरलेला बुद्धिबळपटू कार्लसन यानं व्यक्त केलंय. सायप्रस इथं 28 मार्च ते 16 एप्रिल दरम्यान कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा भरणार आहे. टेनिसच्या चाहत्यांसाठी 2026 मध्ये विशेष महत्त्वाचे खेळ असतील. या खेळातील प्रतिष्ठित डेव्हिस चषकाचं आयोजन बंगळुरू इथं होईल. फुटबॉलच्या चाहत्यांसाठी 2026 खास असेल. प्रतिष्ठित फिफा फुटबॉल विश्वचषकाचं आयोजन 2026 या वर्षामध्ये 11 जून ते 19 जुलै या दरम्यान होईल. ही स्पर्धा कॅनडा, मेक्सिको आणि अमेरिकेत संयुक्तरित्या भरवली जाईल. 2026 या वर्षामध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भरवल्या जाणार आहेत. स्कॉटलंड इथे ग्लासगोमध्ये 23 जुलै ते 2 ऑगस्ट 2026च्या दरम्यान या स्पर्धा भरतील. डिसेंबरमध्ये ऐतिहासिक उसळी घेतलेल्या सोन्या चांदीचा भाव 2026 या वर्षामध्ये चढाच राहणार आहे. ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलनं प्रसिद्ध केलेल्या माहितीत तसे संकेत देण्यात आले आहेत. जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि राजकीय अस्थैर्य पाहता भरवशाच्या गुंतवणुकीसाठी सोन्या चांदीकडेच ग्राहकांच्या खरेदीचा कल राहील असंही यात सांगण्यात आलंय. भारतातून सेमीकंडक्टर वस्तूची निर्यात 2026 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. कोरोना काळात सेमीकंडक्टर पुरवठा अडवून चीननं जगाची नाकेबंदी केली होती. त्या अनुभवातून शहाणं होत भारतानं स्वनिर्मित सेमीकंडक्टर उत्पादन सुरू केलं. त्या उत्पादनाचा पुढचा टप्पा आता अपेक्षित आहे. भारत जगाला सेमीकंडक्टर निर्यात करू शकेल या स्थितीत उत्पादन क्षमता नेण्याची योजना 2026 या कालावधीमध्ये आखण्यात आली आहे. 2026 मध्ये अधिक महिना येत असल्यानं हिंदू पंचांगात 13 महिने असतील. ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या अधिक महिन्यामुळे या वेळेला अधिक ज्येष्ठ असं महिन्याचं नाव असेल. हा अधिक मास 17 मे 2026 पासून सुरू होईल आणि 15 जून 2026 पर्यंत चालेल. एकूण ज्येष्ठ महिना हा 60 दिवसांचा असेल. अधिक मास हा पुरुषोत्तम मास या नावानं सुद्धा ओळखला जातो. या महिन्याचं विशेष महत्त्व असून या काळात भगवान विष्णूंची उपासना केली जाते. तसंच
दान धर्म करणं शुभ मानलं जातं। महाराष्ट्रामध्ये अधिक महिन्यामध्ये जावई पूजन करण्याची परंपरा आहे। यावेळी लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीला तिच्या पतीसह माहेरी बोलवलं जातं, मिष्टान्न भोजन दिलं जातं आणि दागिना द्यावा अशी सुद्धा परंपरा पाळली जाते। या जावई पूजनानं भगवान विष्णूला पूजण्याचं पुण्य मिळतं अशी भावना आहे। यंदाच्या 2026 या वर्षात अनारशाचं महत्त्व खास वाढणार आहे। अनारसा हा गोड पदार्थ असून त्याला सणाच्या काळात राजेशाही पदार्थ म्हणून विशेष महत्त्व आहे। अधिक महिन्यात अनारशाचं वाण जावयाला देण्याचा विशेष मान समजला जातो। या सर्व घडामोडींकडे 2026 मध्ये आमचं अत्यंत बारकाईनं लक्ष असेल, तेव्हा आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र।